नमस्कार, गुड मॉर्निंग. आज आहे डे 2 ऑफ आवर वीकेंड ट्रिप आणि आज आहे संडे. सकाळच लवकर तर मी उठून गेलो होतो कारण आज मॉर्निंगला बीचवरती जाण्याचा प्लॅन होता. मी तर रेडी झालो आहे, बट बाकीचे लोक अजून तयार झाले नाही आहेत. सो आय एम वेटिंग फॉर देम. वी विल हॅव अ टी ऑर कॉफी अँड देन विल हेड स्ट्रेट टुवर्ड्स द बीचेस. कारण कालच्या गोंधळामुळे सनसेट तर इव्हिनिंगला आम्ही एन्जॉय करू शकलो नाही, तो ॲटलिस्ट मॉर्निंग बीच वाईब आज आम्ही एन्जॉय करण्याचं ठरवलेलं आहे. सो लेट्स गो. चहा तर रेडी आहे, बट चहा पियाला माणसंच रेडी नाही आहेत. सो ॲटलिस्ट मी तरी चहा पिऊन घेतो गाईस. सो गाईज, हा आहे दिव्यागार बीच. माझ्या पाठीमागे बघू शकता. खूप खूप मोठा आहे बीच. आय गेस 3 to 4 किलोमीटर्स तर नक्की असेल. पाठीमागे वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज पण आहेत आणि एक असा विस्तीर्ण बीच आहे गाईज. बाकीची आमची मंडळी गेले आहेत राईड्स करायला. We are doing this ride, guys. सकाळच ॲक्च्युली लवकर यायचं होतं मला, कारण मॉर्निंग लो लाईटमध्ये थोडं काही कॅप्चर झालं असतं तर ते मला करायचं होतं. बट अनफॉर्च्युनेटली यायला उशीर झाला, 9 वाजले. तो आत्ता हार्श लाईट आले. सो बट हार्श लाईटमध्ये तितकंसं काही खास कॅप्चर होत नाही. इथे गोव्यासारखं सर्व राईड्स वगैरे आहेत, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आहेत आणि क्राऊड खूप आहे या बीचवरती. आम्ही ऑलमोस्ट 9 वाजता आलो होतो, तरी पण गर्दीच होती. सो ज्यांना हे स्पोर्ट्स, वॉटर स्पोर्ट्स आणि क्राऊड आवडतो त्यांना गोव्याला जायची गरज नाही. ह्या बीचवर सुद्धा येऊ शकता तुम्ही. बट आय एम नॉट दॅट टाईप. राईड्स वगैरे मला आवडत नाही. मला नेचर कॅप्चर करायला, अस्थेटिक्स कॅप्चर करायला आवडतात. सो मी तर नाही गेलो राईड करायला, म्हणजे बाकीची मंडळी गेली आहेत. सो आहे बीच मोठा आहे आणि ॲक्टिव्हिटीज खूप आहे त्या बीचवर. ऑलमोस्ट तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथे अशी शॉप्स वगैरे आहेत सर्व, जशी सेम गोव्याला आहेत ना, सेम तशी शॉप्स इकडे खायला वगैरे, हे ड्रेसेस, असे सगळे शॉप्स आहेत इथे आणि राईड्स वगैरे पण आहेत. सो ट्रिपसाठी, पिकनिक ट्रिपसाठी वगैरे चांगला बीच आहे. बट क्राऊड ज्यांना आवडत नाही त्यांनी इथे अजिबात येऊ नका. आणि इट इज नॉट अ हिडन बीच एनिमोर. 2-4 वर्षापूर्वी कदाचित असावा, पण आता तर इथे खूप गर्दी आहे. काहीच बीचला लागूनच उत्तरेश्वर काळभैरव मंदिर आहे. तो तिथे आता आलो आहे, दर्शन करणार आहे आणि त्यानंतर आमचा प्लॅन आहे की कालाखट्टा खायचा आहे पब्लिकना. सो कालाखट्टा खाणार आहोत. लेट्स गो.
मिक्स फ्रूट एवढं कन्फ्युजन. सो कशी होती ही वीकेंड ट्रिप? काहीच मी खूप एन्जॉय केलं, एकदम चिल. काल रात्री आम्ही 1-1.5 तास पूलमध्ये स्विमिंग केली, एकदम मज्जा. आणि जी काय गाढ झोप लागली. आणि आता सकाळी आम्ही मस्त कुठचा बीच आहे, दिवे आगार बीचला जाऊन आणि तिथे पण जरा पाण्यात मज्जा केली आम्ही. एक ड्रॅगन राईड केली. असली भीती वाटली, बट इट वॉज अ थ्रिलिंग एक्सपिरियन्स. आणि आता काहीच आम्हाला चेकआउट करायचं आहे, पण मला जरा कंटाळा आला होता, सो आम्ही इथे चिल करतो आहे. थोडा वेळ चेकआउट करून गाईज. सो गाईज चेकआउट तर केलेलं आहे आम्ही. वाजले किती आता? 1 नाही, ऑलमोस्ट 1:45 झालेला आहे. तो कशी होती ट्रिप प्रतीक? गाईज And कशी एकदम होती साक्षी. ट्रिप खूप छान होती. येस. खूप मजा आली. रिसॉर्ट चांगला होता तसा राहायसाठी, पण जेवण वगैरे काही एवढं खास नव्हतं. बट ओव्हरऑल लोकेशन वाईज असं एकदम रँडमली प्लॅन्ड ट्रिप होती. खूप मजा आली. तर घरी जाताना आम्हाला दुःख होत आहे. काल याच टायमिंगला आपण आलेलो, सो 1 दिवस स्ट्रेट झाला. आता जेवणाचं त्याला बघतोय कुठे चांगलं मिळालं तर. त्याच्यानंतर कोस्टल रोडला जाण्याचा प्लॅन आहे आणि तिथून बॅक टू पुणे. गाईज जवळच एक खानावळ मिळाली आणि ऑर्डर दिलेली आहे. होप सो चांगलं असेल. तोपर्यंत आम्ही घेत आहोत झोपाळ्याचा मजा. गाईज बऱ्याच दिवसांनी झोपाळ्यामध्ये बसलो आहे. सिंक मध्ये असं हां चल लेट्स गो. लहानपणापासून मला झोपाळा खूप आवडतो. आम्ही तर लहान असताना ना नुसतं झोपाळ्यावरच छोटंसं गार्डन होतं तिथे. फक्त लाथ मारू नका दोघांनी मला. माझ्या हातात कॅमेरा. सिद्धेश तर पाय बघ सिद्धेशचे. लहान बच्चे झालेले आहेत दोघं पण. सो गाईज जेवण तर आलेलं आहे. दिसताना तर खूप छान दिसत आहे. मी मागवले कोळंबी थाळी, मयुने मागवले सुरमई, प्रत्येक इज ऑल्सो इटिंग सुरमई, आणि साक्षी ॲज ऑलवेज व्हेज खाते. स्टार्ट केलं आहे. हा एक कच्चा आहे, एवढा पण कच्चा नाही. रत्नागिरीचे आंबे घेतो. रत्नागिरी आपण अँड वी आर फ्रॉम रत्नागिरी. काय करते? अरे मी बघते आपण ही घेऊ ना, मग हे थोडे थांब ना, पहिले डिसाईड करू दे. एकदम पिवळे आहेत. खालचे याच्यातले खालचे असतात. खालचे मला कच्चे ऑरेंज. सो असा काहीसा होता आमचा डे 2 ॲट दिव्यागार. जाता जाता कोस्टल रोड एक्सप्लोअर करण्याचं आम्ही ठरवलं, कारण कालच्या कार इन्सिडेंटमुळे ते मिस आऊट झालं होतं. सो या दिस इज द कोस्टल रोड, ब्युटिफुल कोस्टल रोड ऑफ दिव्यागार. या व्हिडिओमध्ये बस एवढंच. भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. पीस.